नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड बद्दल सांगणार आहे. आता जी कॅप राउंड 4 साठी सिलेक्शन लिस्ट आहे, ती 11 तारखेला आपल्याला सीईटी सेलच्या साईडला बघायला मिळाली. तर आता ज्या कॅप राउंड 4 मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा जे विद्यार्थी कॅप राउंडच्या बाहेर गेलेले होते, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड ही एक सुवर्ण संधी असते. इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंडला स्पॉट राउंड देखील म्हणतात. इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड हा कॉलेज पातळीवर होत असतो. कुठे होत असतो? कॉलेज पातळीवर. म्हणजेच काय, इथून पुढे जी प्रक्रिया आहे प्रवेशाची, ऍडमिशनची, ती प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल घेत नाही. सीईटी सेल घेत नाही तर कोण घेतं? कॉलेज त्यांच्या लेवलला घेत असतं. त्यालाच काय म्हटलं जातं? इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड असं म्हटलं जात असतं. चला, काय असतं इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड? जेव्हा कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचे जे नियमित राऊंड आहेत, ते नियमित राऊंड, आता उदाहरणार्थ आता किती राऊंड होणार होते? फक्त 4 नंतर 5वा राऊंड होईल का? नाही. तर हे जे 4 राऊंड आहे, म्हणजे 16 तारखेनंतर 16 तारखेपर्यंत कॅप राऊंड 4 पूर्ण होईल. आणि कॅप राऊंड 4 पूर्ण झाल्यानंतर काय चालू होईल? इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड चालू होईल. तर जेव्हा कॅप राऊंड पूर्ण होतात, तेव्हा काही कॉलेजेसमध्ये सीट रिकाम्या असतात. काही कॉलेजेसमध्ये सीट रिकाम्या असतात. तर त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी कॉलेज काय करतं? कॉलेजच्या पातळीवर थेट म्हणजे डायरेक्ट ऍडमिशन प्रोसेस राबवते. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड असं म्हटलं जातं. कॉलेज कोणत्या लेव्हलला ही प्रक्रिया राबवत असते? तर थेट त्यांच्या कॉलेजच्या पातळीला. या ठिकाणी सीईटी सेलचा काहीही रोल नसतो. या ठिकाणी तुमच्या मार्क्सचा पण काहीही रोल नसतो. आता पुढे बघू आपण की ही जी प्रवेश प्रक्रिया आहे, ही थोडक्यात काय असते? तर स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड म्हणजेच कॉलेजमध्ये उरलेल्या रिकाम्या जागा किंवा वॅकंट सीट, हे वॅकंट सीट भरण्यासाठी थेट म्हणजेच डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशनची प्रोसेस राबविली जाते. त्या प्रक्रियेला म्हणतात इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड किंवा स्पॉट राऊंड. पुढे कधी होत असतो स्पॉट राऊंड? ज्या वेळेस सर्व कॅप राऊंड, उदाहरणार्थ कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 ज्या टायमाला पूर्ण होतात, हे कॅप राऊंड सबसिक्वेंट कॅप राऊंड सीईटी सेलचे पूर्ण झाल्यानंतर कॉलेजेसमध्ये रिकाम्या जागा शिल्लक जर राहिल्या तर काय होते? आय आर म्हणजे काय? इन्स्टिट्यूशन लेव्हल राऊंड होत असतो. जर कॉलेजला 0 सीट वॅकंट आहेत, 0 सीट वॅकंट असतील, 0 जागा वॅकंट असतील, तर त्या ठिकाणी त्या कॉलेजला इन्स्टिट्यूशन लेव्हल राऊंड होणार का? उत्तर आहे नाही, होणार नाही. जर जागा वॅकंट असतील, सीट वॅकंट असतील, तरच तिथे काय होईल? इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड आपल्याला बघायला मिळेल. जर जागा नसतील, सीट 0 असतील, तर इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड बघायला मिळेल का? नाही, बघायला मिळणार नाही. ठीक आहे. तर कुठे कुठे बघायला मिळतो? तर ज्या ठिकाणी सीट वॅकंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड बघायला मिळतो. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस कशी असते? इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंडची ऍडमिशन प्रोसेस कशी असते? आता मी ते तुम्हाला सांगतोय. जे इच्छुक विद्यार्थी आहे, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना थेट संबंधित नर्सिंग कॉलेजला, ज्या कॉलेजला त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजला जाऊन अर्ज करावा लागतो, ऍप्लिकेशन करावं लागतं. हा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार नाही. कॉलेज कितीही लांब असो तरी तुम्हाला जावंच लागेल. कॉलेजला जावंच लागेल आणि तिथे तुम्हाला जाऊन अर्ज करावा लागेल. ठीक आहे. मग नंतर कॉलेज काय करतं? कॉलेज तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन स्वीकारतं. ऍप्लिकेशन स्वीकारल्यानंतर कॉलेज पातळीवरती काय बनवतं? मेरिट लिस्ट बनवतं. ऍप्लिकेशन स्वीकारल्यानंतर कॉलेज त्यांच्या पातळीवर मेरिट लिस्ट तयार करतं आणि त्याच्यानुसार तुमचं काय होतं? मग सिलेक्शन होत असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने सीईटी सेल मेरिट लिस्ट तयार करत नसते. कॉलेज त्यांच्याच पातळीवरची मेरिट लिस्ट तयार करते आणि जागा वाटप पद्धत कशी असते ते तुम्हाला सांगतो. मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कोणती मेरिट लिस्ट? जी मेरिट लिस्ट कोणी बनवलेली आहे,
कॉलेजने बनवलेली आहे. त्या मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कधी कधी काय असतं माहिती का, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जो आधी येईल त्याला आधी ऍडमिशन भेटेल. जो आधी येईल त्याला आधी ऍडमिशन भेटेल. जो आधी येईल त्याला आधी ऍडमिशन. तर या पद्धतीनं कधी कधी ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते. फर्स्ट कम फर्स्ट सर्व, आधी या आधी ऍडमिशन घ्या. तर यामध्ये आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या प्रक्रिया होत असतात. खूप डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना स्पॉट राऊंडचे जे क्वेश्चन्स असतील, सगळेच क्वेश्चन त्यांचे आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. तर आता ही प्रक्रिया तुम्ही काय करा, नोट करून ठेवा, जेणेकरून ज्या टायमाला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड चालू होतील त्या टायमाला तुम्हाला प्रोसेस इन डिटेल माहिती राहील. ही प्रक्रिया काय करा, तुम्ही लिहून ठेवा वहीवरती. ठीक आहे. बघा आता पहिले काय होईल, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी काय होईल, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. ही सीट मॅट्रिक्स कुठे बघायला मिळेल आपल्याला, सीईटी सेलच्या वेबसाईटला. ही सीट मॅट्रिक्स कुठे बघायला मिळेल, सीईटी सेलच्या वेबसाईटला. यामध्ये आपल्याला काय कळेल, कोणत्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत. ठीक आहे. तर ही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी जी सीट मॅट्रिक्स आहे ती सीईटी सेलला बघायला मिळेल. मग नंतर त्याच्यानंतर काय होईल, ऍप्लिकेशन सुरू होतील. काय सुरू होईल, ऍप्लिकेशन. कशासाठी, तर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 साठी ऍप्लिकेशन सुरू होतील. ठीक आहे. ऍप्लिकेशन कुठे करायचं राहील, तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍप्लिकेशन करायचं राहील. ऍप्लिकेशन कुठे करायचं राहील, कॉलेजला जाऊन ऍप्लिकेशन करायचं राहील इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने सीईटी सेलच्या वेबसाईटला ऍप्लिकेशन फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 सीईटी सेलला करता येणार नाही. कुठे करता येईल, तो आपल्याला थेट कॉलेजलाच करता येईल. थेट कुठे करता येईल, कॉलेजला करता येईल. नंतर मग काय होईल, तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 साठी काय लागेल, तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 साठी काय लागेल, तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. मग नंतर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर कॉलेजला काय करावं लागेल, फिजिकल जॉईनिंग. कॉलेजला जाऊन लगेच काय करावं लागेल, प्रवेश प्रक्रिया, तुमचं जॉईनिंग तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. नंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट एका सोबतच लागेल. लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर, फिजिकल जॉईनिंग केल्यानंतर मग काय होईल, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, म्हणजे कोण, हे विद्यार्थी, यांनी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांची काय होईल, जॉईन कॅन्डिडेटची लिस्ट लागेल की ह्या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 साठी आमच्या इथे प्रवेश घेतला, कॉलेज जॉईन केला. बरोबर. त्याची स्वतंत्र लिस्ट लागेल. आणि नंतर त्याच्यासोबतच काय लागेल, त्याच दिवशी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट लागेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही जी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी जी लिस्ट आहे ही कुठे लागेल सर, तर ज्या कॉलेजला तुम्ही अर्ज केलेला आहे त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती. कुठे लागेल, त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती, ना की सीईटी सेलच्या साईटला. ज्या कॉलेजला तुम्ही प्रवेशासाठी अर्ज करत आहात त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला ही लिस्ट बघायला मिळेल, ना की सीईटी सेलच्या साईटला. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन असतात की सर सिलेक्शन लिस्ट कुठे बघायला मिळेल, तर सिलेक्शन लिस्ट तुम्हाला कुठे बघायला मिळेल, कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती. नेक्स्ट, सिलेक्शन लिस्ट 2 लागल्यानंतर विद्यार्थ्यांचं काय होईल, फिजिकल जॉईनिंग राहील. ज्या विद्यार्थ्यांचं नाव इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2च्या सिलेक्शन लिस्ट मध्ये लागलेलं आहे त्यांना लगेच कॉलेजला काय करावं लागेल, कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थी स्वतः असायला पाहिजे तरच ती प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार. तुमचे वडील, तुमचे आई, तुमचे भाऊ, तुमचे मावशी, काका असं कोणीही कॉलेजला जाऊन प्रवेश प्रक्रिया घेऊ शकत नाही, प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यासाठी विद्यार्थी असणं कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. बरोबर. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड झाल्यानंतर काय राहील, तरी पण काही सीट बाकी राहतील भरायचे. काही सीट वॅकंट राहतील भरायचे. मग आता ते सीट कॉलेज काय करेल, डायरेक्ट भरेल.
या ठिकाणी तुम्हाला कुठलीही वेटिंग लिस्ट, सिलेक्शन लिस्ट, या ठिकाणी वेटिंग लिस्ट, सिलेक्शन लिस्ट असं काहीच बघायला मिळणार नाही. कॉलेज काय करेल, कॉन्टॅक्ट करेल आणि डायरेक्ट सांगेल आमची इथे जागा वॅकंट आहे, प्रवेश घ्यायचा असेल तर या. तर जो विद्यार्थी पोहोचेल वेळेवरती त्याला डायरेक्ट काय दिला जाईल, प्रवेश दिला जाईल. आता हे जे उरलेले सीट आहेत, हे उरलेले सीट कॉलेज त्यांच्याच पातळीवर डायरेक्टली फुलफिल करेल. मग हे उरलेले रेस्ट सीट जे आहेत, हे उरलेले सीट कॉलेजने त्यांच्या लेवलला भरल्यानंतर तुमची ऍडमिशनची जी प्रवेश प्रक्रिया आहे या ठिकाणी काय होईल, बंद होईल. ऍडमिशनची जी प्रवेश प्रक्रिया आहे, हा जो गोंधळ एवढ्या दिवसापासून सुरू होता, हा शेवटी फायनली बंद होईल आणि तुमचा 2025-26 साठीचा जो कट ऑफ आहे त्याच संध्याकाळी लागेल, त्याच दिवसाच्या संध्याकाळी. आणि तुमची जी सीईटी सेलची 2025-26 साठी बीएससी नर्सिंग अकॅडमिक इयर 2025-26 शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी जे पोर्टल होतं उघडण्यात आलेलं ते बंद होईल आणि त्या पोर्टलला तुम्हाला 2025-26 साठीचं कट ऑफ बघायला मिळेल आणि तिथून पुढे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी कोणालाच ऍडमिशन मिळणार नाही. तर अशा पद्धतीचं प्रोसेस राहील. ऍडव्हान्टेजेस, फायदे काय काय राहतील जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मध्ये प्रवेश घेतला तर काय काय तुम्हाला बेनिफिट राहतील. हा, एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे की जो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आहे तो कोणत्या कोणत्या कॉलेजेसला होतो. तर मी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या कॉलेजेसला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतो. सगळ्यात आधी होतो गव्हर्नमेंट कॉलेजला पण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतो. नंतर येतो प्रायव्हेट अनएडेड, या ठिकाणी पण तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर कुठं, तर मायनॉरिटीच्या कॉलेजेसला, या ठिकाणी पण तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड बघायला मिळेल. तिघही ठिकाणी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होत असतो. कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी ही एक संधी राहील. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, कॉलेजेसच्या रिकाम्या ज्या जागा असतील त्या जागा भरल्या जातील, याचा फायदा कोणाला होईल, कॉलेजेसवाल्यांना होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेचं आवडीचं कॉलेज मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळण्याची एक संधी असते. लिमिटेशन्स काय काय असतात इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचं ते आपण बघून घेऊया. जागा मर्यादित असतात, म्हणजे असं नाही की तुम्ही कॉलेजला गेले म्हणजे तुमचा प्रवेश होईलच. बरोबर, काही काही कॉलेजेसला काय असतं, एक सीट, 2-3 असे 2-3 सीट वॅकंट असतात आणि तिथे अर्ज करणारे जे असतात, अर्जदार जे असतात ऍप्लिकेशन करणारे, ते काही काही वेळेस 50-100 इतके असतात. त्याच्यामुळे कॉलेजला तुम्ही जरी पोहोचले, ऍप्लिकेशन जरी केलं तरी तुमचा प्रवेश होईलच याची 100% शाश्वती गॅरंटी नाही. याची 100% गॅरंटी नाही की तुम्ही कॉलेजला पोहोचले आणि ऍडमिशन होईलच. बरोबर. नंतर या ठिकाणी काय असतं माहिती का, कॉलेज लेवलला डिसिजन असतं आणि ते फायनल असतं, त्याच्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. कॉलेजवाल्यांनी सांगितलं आम्हाला याला प्रवेश द्यायचा आहे, या व्यक्तीला प्रवेश द्यायचा आहे, तर ते डिसिजन काय राहील, फायनल राहील. बरोबर, या व्यक्तीला प्रवेश द्यायचा आहे हे डिसिजन काय राहील, फायनल राहील. त्यामध्ये तुम्ही काही चेंज करू शकत नाही. आणि ट्रान्सपरन्सी म्हणजेच काय, पारदर्शकता कमी असते. पारदर्शकता कमी असते. काही काही वेळेस काय होतं, कॉलेजेसमध्ये ओळखी पाळखीचे विद्यार्थी राहतात, त्यांना ऍडमिशन पहिले देऊन देतात. बरोबर, त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी कमी असते. कागदपत्र कोणते कोणते लागतील, आता खूप महत्वाचं आहे, कारण की कॉलेजला जाणार तुम्ही आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर त्याचा काही, जर एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे अपूर्ण असेल तरी तुम्हाला ते प्रवेश प्रक्रियेमधनं काय करतील, बाहेर करतील. प्रवेश प्रक्रियेमधनं काय करतील, तुम्हाला बाहेर करतील. त्यामुळे थोडंसं सेन्सिटिव्ह विषय, थोडंसं लक्ष द्यायचं. कागदपत्र कोणते कोणते लागतात थोडंसं गांभीर्याने बघायचं. ठीक आहे. पहिलं लागेल तुम्हाला MSCET स्कोअर कार्ड, नंतर तुमची एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि गुणपत्रक मार्कशीट, 12वीचं पासिंग मार्कशीट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, परफॉर्मा एज नुसार सगळ्यांनी हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. परफॉर्मा एज नुसार, ज्यांनी बनवलं नसेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा मार्फत तुम्ही ते बनवू शकता. नंतर येतं कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधनं असाल, बरोबर, आणि जर ओपनला घेत असणार तर काही आवश्यकता नाही. पण जर कॅप इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मधनं होत असेल प्रवेश तुमच्याला, तर तुम्ही कास्ट नाहीही दिलं तरी चालतं. नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधनं असाल, तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तर. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, नंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन, EWS डिपार्टमेंट ऑथॉरिटी ऍप्लिकेबल, कॉलेज CLC. नंतर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट,
नंतर जर तुम्ही आदिवासी किंवा डोंगरी भागामधनं असाल तर त्याचे सर्टिफिकेट, नंतर तुमचं ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट, तुमची एम-एसची सीईटीचं जे ॲप्लिकेशन केलेलं होतं तुम्ही त्याचं काय प्रिंटआउट, आधार कार्डची झेरॉक्स आणि ऑल डॉक्युमेंट्स स्कॅन कॉपी इन पेन ड्राईव्ह, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी एक पेन ड्राईव्ह लागेल आणि पासपोर्ट साईज, आयडी साईज काय लागेल, तुमचा फोटो लागेल. ओके. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर राहतील. कशासाठी? इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंडसाठी. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला कुठल्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहे हे तुम्हाला एक लिस्ट बनवून टाकणार आहे. तर तुम्हाला ती जर लिस्ट हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांनी आपली ₹59 ₹59 मेंबरशिप घेतली नसेल त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कृपया करून ती ₹59 मेंबरशिप घेऊन घ्या, जेणेकरून आपण आपल्या YouTubeवरती जो येणारा पैसा आहे तो आपल्या सेटअप उभारण्यासाठी, एज्युकेशनल सेटअप उभारण्यासाठी आपण लावू शकू. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया करून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर.